मित्रांनो, तुमचं जर बँक अकाउंट HDFC बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे। या ठिकाणी आता HDFC बँक जे काही नेट बँकिंग आहे त्याचं पोर्टल चेंज झालेलं आहे। अगोदरचं जे ओल्ड पोर्टल होतं ते आता बंद करण्यात येणार आहे। त्याविषयीच बँकेद्वारे एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, आता HDFC बँकेद्वारे या ठिकाणी अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे। नेट बँकिंग संबंधी हा ईमेल आहे। या ठिकाणी ईमेलमध्ये सांगितलं आहे इट्स टाइम टू स्विच टू अ न्यू नेट बँकिंग, म्हणजे अगोदरची जी ओल्ड नेट बँकिंग होती त्याचं पोर्टल आता बंद करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, ओव्हर द पास्ट इयर मेनी कस्टमर्स हॅव एम्ब्रेस द न्यू HDFC बँक नेट बँकिंग फॉर अ फास्टर, सेफर अँड मोर सीमलेस वे टू बँक. इट इज नाव टाइम टू मूव्ह फुल्ली फॉरवर्ड. म्हणजे आता जे ओल्ड पोर्टल होतं ते आता फुल्ली बंद करण्यात येणार आहे। आता जे नवीन पोर्टल आहे तेच HDFC बँकेच्या नेट बँकिंगचं पोर्टल असणार आहे। त्यासंबंधी आता नोटीस आलेली आहे। त्यानुसार 19 नोव्हेंबर 2025 पासून HDFC बँकेचं ओल्ड नेट बँकिंग विल बी फेज आउट. म्हणजे HDFC बँकेचं जे काही ओल्ड नेट बँकिंग पोर्टल होतं ते आता बंद करण्यात येणार आहे, फेज आउट करण्यात येणार आहे आणि त्याच्या जागी आता नवीन अपग्रेडेड पोर्टल हे असणार आहे। जर तुम्ही HDFC बँकेचं नेट बँकिंग वापरत असाल तर काही महिन्यापासून तुम्ही पाहत असाल, जे आपण नेट बँकिंगच्या पोर्टलवर जात होतो दरवेळेस, त्या पोर्टलवरून आपण डायरेक्ट कस्टमर ID टाकली की लगेच तुम्ही नवीन पोर्टलवर रिडायरेक्ट होत असाल। तेच HDFC बँकेचं नवीन नेट बँकिंगचं पोर्टल आहे। जे जुनं पोर्टल होतं ते आता फुल्ली फेज आउट करण्यात येणार आहे। म्हणजे त्याची जी काही लिंक होती ते आता बंद करण्यात येणार आहे आणि त्याच्या जागी नवीनच पोर्टल हे असणार आहे। आणि यामध्ये कोणकोणते फीचर तुम्हाला भेटणार आहेत त्याची पण माहिती या ठिकाणी ईमेलमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, व्हॉट अवेट्स यू, म्हणजे यामध्ये इन्हॅन्स सिक्युरिटी तुम्हाला मिळणार आहे। मूव्ह फ्रॉम पासवर्ड टू ॲप बेस्ड ऑथरायझेशन वाया HDFC बँक ॲप, म्हणजे तुम्हाला यामध्ये पासवर्ड टाकण्याची गरज नाही आहे। डायरेक्ट तुम्ही HDFC बँकेचा जो काही ॲप आहे त्यावरून ऑथरायझेशन करून देखील डायरेक्ट नेट बँकिंगमध्ये लॉग इन करू शकता। त्याचबरोबर युनिफाईड डॅशबोर्ड असणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट व्ह्यू आणि मॅनेज हे एकत्रितरित्या करू शकणार आहात। त्यामध्ये कार्ड्स, लोन्स हे सर्व एका जागी असणार आहे। त्याचबरोबर फास्टर ट्रान्झॅक्शन याची पण सुविधा यामध्ये देण्यात येणार आहे। त्यात तुम्ही पैसे जे आहेत ते नेफ्ट, RTGS, IMPS आणि इतर माध्यमातून अगदी काही क्लिकमध्ये पाठवू शकणार आहात। सोबतच तुम्हाला इझिली इन्व्हेस्टमेंट देखील करता येणार आहे। त्यामध्ये तुम्ही FD मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आणि इतर ठिकाणी देखील याच प्लॅटफॉर्मवरून इन्व्हेस्ट करू शकणार आहात। यासाठी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची नवीन प्रोसेस करण्याची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्हाला नवीन पोर्टलवर तुमची कस्टमर ID टाकायची आहे आणि एक्झिस्टिंग जो पासवर्ड आहे त्यानेच तुम्हाला लॉग इन हे करायचं आहे। त्याचविषयी आता मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला याविषयी सविस्तर अशी माहिती प्रत्यक्षरित्या कळून येईल। तर बघा, HDFC बँकेचं नेट बँकिंगचं जे काही ओल्ड पोर्टल होतं ते अशा प्रकारचं आहे। तुम्ही बऱ्याचदा या पोर्टलवरून लॉग इन केलं असेल। अशा प्रकारे याचा इंटरफेस आहे आणि याचा जो काही URL आहे तो netbanking.hdfcbank.com अशा प्रकारचा याचा URL आहे। आणि या ठिकाणी आता हे जे पोर्टल आहे तेच आता बंद होणार आहे। हे जुनं पोर्टल आहे, आता याच्या जागी नवीन पोर्टल आलेलं आहे। ते आता नवीन पोर्टल कसं आहे, त्याचा UI कसा आहे ते आता आपण बघूया। तर बघा, HDFC बँकेचं नेट बँकिंगचं जे काही नवीन पोर्टल आहे ते अशा प्रकारचं दिसतं। अशा प्रकारचा नवीन UI आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अगोदरच्या जुन्या पोर्टलपेक्षा हे जे नवीन पोर्टल आहे याचा UI त्यापेक्षा बेस्ट आहे। सोबतच या नव्या पोर्टलचा URL हा now.hdfc.bank.in अशा प्रकारचा आहे। आणि याच पोर्टलवर आता तुम्हाला HDFC बँकेचं नेट बँकिंग लॉग इन करता येणार आहे। जुन्या पोर्टलवरून लॉग इन करता येणार नाही आहे। जर तुम्ही जुन्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही डायरेक्टली याच पोर्टलवर रिडायरेक्ट होणार आहात। या ठिकाणी ते पण मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी बघा, जुन्या पोर्टलवर गेलं आणि या ठिकाणी कस्टमर ID जर आपला टाकला आणि कंटिन्यू जर केलं तर पुन्हा आपण याच पोर्टलवर येणार आहात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे बघा अशा प्रकारे आपण डायरेक्टलीच नवीन पोर्टलवर रिडायरेक्ट झालेलो आहोत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता HDFC बँकेचे नेट बँकिंग आता या नवीन पोर्टलवरून करता येणार आहे। इथूनच तुम्हाला लॉग इन करायचं आहे, जुन्या पोर्टलवरून लॉग इन होणार नाही आहे। आणि याचा UI पण आता चेंज झालेला आहे। मी तुम्हाला नव्या पोर्टलवर लॉग इन करून दाखवतो। या ठिकाणी मी कस्टमर ID अगोदरच टाकलेला आहे। आता इथं मी पासवर्ड टाकतो। पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारे मग आपल्याला खाली तर लॉग इनवर डायरेक्टली क्लिक करायचं आहे। पण जर बघा तुमच्या मोबाईलवर HDFC बँकेचा ॲप असेल तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी स्कॅन QR कडून देखील लॉग इन करता येणार आहे।
HDFC बँकेच्या ॲपवर जायचं आहे, तिथून डायरेक्टली QR कोड स्कॅन करायचा आणि लगेच लॉग इन करायचं आहे. यात तुम्हाला पासवर्ड टाकण्याची पण गरज नाही. हे नवीन फीचर या ठिकाणी नव्या नेट बँकिंगच्या पोर्टलमध्ये देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी कस्टमर ID पासवर्ड वगैरे टाकलेला आहे. आता मी ते लॉग इन करून दाखवतो. थोडक्यात अशा प्रकारे थोडंसं लोडिंग घेईल. त्यानंतर मग HDFC बँकेचं जे काही आपलं नवीन पोर्टल आहे त्या ठिकाणी ओपन होईल. थोडक्यात बघा अशा प्रकारचं HDFC बँकेच्या नेट बँकिंगचं हे नवीन पोर्टल आहे. याचा UI अशा प्रकारचा आहे. आता ब्लूइश प्रकारच्या ठिकाणी UI आलेला आहे आणि सिंपल पण आहे. या ठिकाणी वरच ऑप्शन पण दिलेले आहेत. अकाउंट्स आहे, कार्ड्सचा ऑप्शन आहे, सोबतच FD, RD, लोन्स, इन्व्हेस्ट, इन्शुअर हे सर्व ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. डायरेक्ट इथं सेव्हिंग अकाउंटवर क्लिक केलं की लगेच आपलं जे काही सेव्हिंग अकाउंट आहे त्या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अकाउंट बॅलन्स तुम्ही पाहू शकता. सोबतच या ठिकाणी रिसेंट ट्रान्झॅक्शन हे देखील इथंच बघू शकता. थोडक्यात बघा मित्रांनो, अशा प्रकारे HDFC बँकेचं हे नवीन नेट बँकिंगचं पोर्टल आहे. अशा प्रकारचा याचा UI आहे. अगदी सिंपल UI आहे. अगोदरप्रमाणे व्हाईट कलरचं नाही आहे. यामध्ये तर ब्लूइश कलरचं या ठिकाणी UI दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता HDFC बँकेचं नेट बँकिंग जे आहे ते आता कोणत्याही अडचणीशिवाय वापरता येणार आहे. जर तुम्हाला एखादा ऑप्शन नेट बँकिंगमध्ये सापडत नसेल तर खाली कमेंट करा. काही अडचण असेल किंवा प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, थोडक्यात ही होती HDFC बँकेच्या नवीन नेट बँकिंग पोर्टलविषयी माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.